काय म्हणते शब्दांचा गौरव कामा नाही. इथे अनुभव प्रमाण आहे. शब्दांचा गौरव कामा येणार नाही. शाब्दिक किती जरी पोपट पंची केली तर शब्द तरी पोपट पंची. ती पोपट पंची ते कंठाच्या वरूनच नाही का आतून आतून जो आतला जो आवाज आहे तो त्याने कधी ऐकलेला नाही. आणि अशी ही संत संगती जी आहे नाही का या संगतीचा आपण बोलत असतो. सत्संगतीचा महिमा कळेना सत्संग कोठे श्रमला मिळेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी सत्संग झालिया बहुसार सिद्धी नाही का. सत्संगाचा एवढं महात्म्य आहे महाराज नाही का. एक सत्संगती आणि एक असते कुसंगती असं म्हणूया. एक सुसंगती आणि एक कुसंगती नाही का. म्हणजे एकच आता इथे आपले वेळ पुढे गेलेला तर मी या ठिकाणी सांगणार नाही गोष्ट सांगणार होतो तुम्हाला. पण तुम्हाला एक थोडक्यात त्याचा भावार्थ तुम्ही कधी ऐकलं असेल. दोन पोपट्यांची गोष्ट एकदम धावत्याच्या सांगतो. दोन्ही भाऊच असतात. कर्मधर्म सगळीकडे झाडावरून खाली पडतात. वादळामध्ये एकाला ऋषी घेऊन जातात एकाला चोर घेऊन जातात. चोरांकडे वाढतो तो शिव्या द्यायला लागतो. ऋषीकडे वाढतो तो त्या ऋचा वगैरे बोलायला लागतो. असं कर्मधर्म सगळीकडे काही दिवसांनी त्या चोरांकडे तो शिव्या द्यायला लागतो ना. तो चोरांचा साठा त्याला कापून टाकतो. ऋषी करता असं त्याला लोक मान्यता देतात. म्हणजे सारांश येतात. तुझं प्रिसाईज सांगायचा सारांश एकाच आईची लेकरं आहेत ती नाही का. एकाच आईची लेकरं आहेत. दोघांच्या मध्ये एकच जीन्स आहेत. एकाच अनुवंशिकतेला दोघं बिलॉंग करतात. पण तरीही एक शिव्या द्यायला लागला आणि एक वेदांच्या मधल्या वृक्षा द्यायला लागला. याला कारण जर काय असेल तर याला कारण आहे संग नाही का. असं म्हणतात संसर्ग आहे प्रमाणे संसर्ग हा गुण भवंत्या सांगतात की संघाचा परिणाम ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला नाही का. वान नाही पण गुण लागला. वान नाही पण गुण लागतो नाही का. आणि म्हणून कोणाच्या संगतीत राहिलो पाहिजे याचा आपण रात्रंदिवस विचार केला पाहिजे नाही का. अगदी कुसंगतीचा रामायणाचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे. कोणाचं मंथर आली कैकईचं. आता मी दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आमच्या थोड्या दिवसापूर्वी